नमस्कार सर्वांना, रुपाली इन कॅनडा या चॅनलमध्ये स्वागत आहे सर्वांचे। तर आज आहे वटसावित्री पौर्णिमा। आजच्या दिवशी सर्व महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी मनोभावी उपवास करून प्रार्थना करत असतात। त्याचप्रमाणे माझा देखील आज उपवास आहे। गेल्या 8 ते 10 वर्षापासून मी कॅनडात आहे, परंतु दरवर्षी मी वडाचे झाड नसल्यामुळे फोटोचीच पूजा करत होते। परंतु माझ्यासाठी आजचा दिवस खूप खास आणि आनंदाचा आहे, कारण बरेच फॅमिलीज इंडियावरून आलेल्या आहेत। त्यांनी एक ग्रुप तयार केलेला आहे आपला मराठी, आणि त्या ठिकाणी आम्ही सर्व मराठी महिला आज वटसावित्री पूजा करणार आहोत। आणि त्याचप्रमाणे सातासमुद्रापलीकडे जेव्हा आपली परंपरा जपली जाते तो क्षण अतिशय अभिमानाचा आणि आनंदाचा असतो। चला तर मग बघूया आज आम्ही वटसावित्री पूजा कशी केली। चला बघूया। आज सकाळी आमच्या बागेत खूप सुंदर अशी फुले आलेली होती। काही गुलाबी, काही निळी, तर काही पांढरी अशी वेगवेगळ्या रंगाची फुले आलेली होती। त्यातली काही फुले तोडून मी पूजेचा ताट तयार केला। त्यानंतर देवाची पूजा करून देवाला फुले अर्पण केली आणि मग पुरणपोळीचा स्वयंपाक करून देवाला नैवेद्य दाखवला। घरापासून साधारणतः 20 किलोमीटर अंतरावर एक पार्क आहे। त्या ठिकाणी आम्ही सर्व महिला जमून वडाची पूजा करणार आहोत। चला तर मग बघूया। फायनली आम्ही पार्कमध्ये पोहोचलेलो आहोत। आम्ही सर्व मैत्रिणी या ठिकाणी जमलेलो आहोत, तुम्ही बघू शकताय। आणि अतिशय सुंदर पद्धतीने एका पॉटमध्ये वडाचे झाड लावून त्याला डेकोरेट केलेले आहे। सर्वात प्रथम आम्ही वडाच्या झाडाची पूजा केली। त्यात विड्याचे पान, सुपारी ठेवून झाडाची पूजा करून त्या ठिकाणी काही फुले व फळ अर्पण केले आणि मग नंतर पूजा करून आम्ही सर्वांनी आरती केली। शेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळाची। जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती। दर्शन मात्रे मन कामना पूर्ती। जय देव जय देव रत्नखचित परात गौरी कुमरा। ती झाल्यानंतर सर्व जणांनी वडाच्या झाडाला 7 फेरे मारायला सुरुवात केली। हा वरती पहिला झाला
वडाला फेरे मारून झाल्यानंतर पुढे असते ते म्हणजेच सुवासिनींनी एकमेकांची ओटी भरणे. तर आम्ही आपापल्या घरून जे ओटीचे सामान आणलेले होते ते एकमेकींना देऊन आम्ही ओटी भरली. सगळ्यांनाच झालीये घाई, उखाणा घ्या सगळ्यांनाच झालीये घाई. विजय कुमार माझे विठुराया, मी त्यांची रुक्मिणी. डब्यात डब्बा साखरेचा डब्बा, डब्यात डब्बा साखरेचा डब्बा, त्यात ठेवली होती लवंग, सचिनराव म्हणाले चेतना ये घरी लवकर सजवला आहे पलंग. मंगळसूत्रात 2 वाट्या, एक सासर एक माहेर, मंगेशरावांनी दिला मला सौभाग्याचा आहे. तुळशीला लावते दिवा, अपूर्व रावांसारखा जोडीदार जन्मोजन्मी हवा. पाहून जपते परंपरा, योगेश आहेत माझ्या जीवनाचा सहारा. आधी ही घेणार आहे, मग मी घेणार आहे. माझा नेहमीच आम्ही रेडी येत आहे केला. मग तुझं नेहमीच माझं सेम नको. मंगल देवी मंगल माते नमन करते तुला, प्रसादरावांचं नाव घेते, अखंड सौभाग्य दे मला. मैत्रिणीच्या सख्या आहेत खूप खूप हौशी. स्वप्नीलचं नाव घेते वटसावित्रीच्या दिवशी. अजून कोणी उखाणे घेऊन झाल्यानंतर सर्व महिला भगिनींनी पोटलॉक केले होते. म्हणजेच उपवासाचा एक एक पदार्थ बनवून आणलेला होता तो सर्वांनी फराळ करायला सुरुवात केली. आज पौर्णिमेचा चंद्र कॅनडात खूप सुंदर दिसत होता, बघू शकताय तुम्ही. खरंच आजची पूजा खूप छान पद्धतीने झालेली आहे. कॅनडात ॲक्च्युअल वडाची पूजा केली, त्याचप्रमाणे आम्ही सर्व सुवासिनींनी एकमेकांच्या ओट्या भरल्या. ॲक्च्युली इंडियात असल्यासारखेच आम्हाला आज वाटत होते. त्यामुळे थँक्यू सो मच माझ्या सर्व कॅनडातील मैत्रिणींना ज्यांनी मला ग्रुपमध्ये जॉईन केले आणि आजचा दिवस खूप खास बनवला. तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू. बाय.